नमस्कार. आज आपण मस्त चमचमीत अशी झणझणीत अगदी मटणाच्या भाजीला लाजवेल अशी सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. एकदा खाल तर याची चव आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही. अगदी झटपट बनते, खूप चमचमीत बनते आणि ही रेस्टॉरंट स्टाईल बनावी म्हणून यामध्ये मी एक विशिष्ट प्रकारचा तडकाही दिलेला आहे. तर रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता ही चमचमीत अशी सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते पाहूयात. तर सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथे आपण 2 चमचे दही घेतलेले आहे. हे मस्त दही आपण फेटून घ्यायचं. शक्यतो फ्रेशच दही वापरायचं, जास्त आंबट नसावं हे दही. तर आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरली आहे. 1 छोटा चमचा मी जिरेपूड घातलेली आहे. त्याच सेम चमच्याने मी 1 चमचा धनेपूड घालणार आहे. हे चमचे जे आहेत ते मसाल्याच्या डब्यातले छोटे चमचे आहेत. त्याच सेम चमच्याने मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सगळे मसाले आपण दह्यासोबत आधी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. दह्यासोबत हे छान फेटून घ्यायचे आणि हे मसाले छान फेटले गेले की तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही थोडं ह्यात पाणी घालू शकता किंवा हे असंच फेटलेलं मिश्रण जे आहे ते तुम्ही साईडलाही ठेवू शकता. तर आपण हे साईडला ठेवणार आहोत आणि पुढची कृती बघणार आहोत. तर इथे मी एक बाउल घेतला आहे. आता या बाउलमध्ये आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा 1 ग्लास मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे. तर ते कोमट पाणी आपण या बाउलमध्ये जे आहे ते काढून घेणार आहोत. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता यामध्ये मी इथे 1 वाटी भरून सोयाबीन घेतलेले आहेत. तर हे सोयाबीन आपण यामध्ये भिजत घालणार आहोत. तर हे छोटे साईजचे सोयाबीन आहेत. तुमच्याकडे मोठ्या साईजचे सोयाबीन असतील तर ते घातले तरी चालतील. आता हे सोयाबीन आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटच या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. जास्त वेळ ठेवायचे नाहीत. तर 5 ते 7 मिनिटामध्ये हे छान पाण्यामध्ये मुरले, भिजले की आपण हे काय करणार आहोत, स्क्वीज करून काढून घेणार आहोत. यातलं पाणी जे आहे असं दाबून घ्यायचं आणि हे सोयाबीन काढून एका साईडला ठेवणार आहोत. तर आपले सोयाबीन छान भिजलेत, आपला मसालाही तयार आहे. तर आपण आता छान भाजी तयार करायला घेऊयात. तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की मी ते 2 कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते घालणार आहोत. तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने छान याची बारीक चिरून घेऊ शकता किंवा कांद्याची पेस्ट जरी वापरली तरीही चालेल. कांद्याची पेस्ट वापरली तर भाजीला अजून छान दाटसरपणा येतो आणि ती एकसारखी दिसते. तर कांदा आपल्याला हा छान शिजवून घ्यायचा आहे. बघा तुम्ही 2 ते 3 मिनिटामध्येच कांद्याचा कलर चेंज झाला आहे आणि कांदा आपला छान मऊसूद असा शिजला गेला आहे. तर आता यामध्येच आपण 1 टोमॅटो जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालणार आहोत. आता या टोमॅटोच्या ऐवजी तुम्ही टोमॅटोची पेस्टही वापरू शकता. तर आता हे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि टोमॅटोही आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता टोमॅटो पटकन शिजावा म्हणून इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ आपण सोयाबीन जो भिजवत होतो त्यातही घातलेलं होतं, त्यामुळे मीठ बेतानेच घालायचं. मीठ घातल्यानंतर कांदा आणि टोमॅटो आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आता टोमॅटो पटकन शिजावा म्हणून आपण यावरती झाकण ठेवणार आहोत. तर झाकण ठेवल्यामुळे काय होईल, आपला टोमॅटो आणि कांदा जो आहे तो शिजायला पटकन मदत होईल. तर एक 2 ते 3 मिनटं आपण हा झाकण असंच ठेवणार आहोत. पुन्हा झाकण काढल्यानंतर हा टोमॅटो आणि कांदा एकदा हलवून घेणार आहोत. मी जेव्हा चमच्याने हे प्रेस करते तेव्हा टोमॅटो आपला छान मऊसूद शिजला गेलेला आहे, त्यामुळे तो छान दबला जातो आहे. तर आता यामध्ये आपण ही जी तयार केलेली दह्याची पेस्ट होती ती घालून घेणार आहोत. तर दह्याची पेस्ट आणि हे मसाले जे आहेत ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि तेही कांदा आणि टोमॅटोसोबत छान मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला हे मसाले जे आपण कच्चेच घातलेले होते ते तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत. तर मसाले एकदा आपण या कांदा आणि टोमॅटोसोबत मिक्स केले की यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. तर या वाटीनेच मी मसाल्याच्या वाटीनेच पाणी घालते आहे. त्यामुळं काय होईल, आपले मसाले जळणारही नाहीत, करपणार नाहीत आणि हे छान परतलेही जातील. तर एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता मसाले छान शिजले जावेत म्हणून आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 2 ते 3 मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढल्यावरती तुम्ही पाहू शकता हे टोमॅटोसोबत छान मसाले परतले जात आहेत. आपले मसाले छान शिजलेही जात आहेत. तर आता हे मसाले व्यवस्थित शिजल्यानंतर आपण यामध्ये एक 2-3 गोष्टी घालणार आहोत. त्यामध्ये इथे मी पहिल्यांदा साखर घातलेली आहे, कारण आपण यामध्ये दह्याचा वापर केला आहे तर त्याची
जी चव आहे ती बॅलन्स व्हावी म्हणून. आणि सोबत मी यामध्ये किचन किंग मसाला घातलेला आहे, एक पाव ते अर्धा चमचा. किचन किंग मसाला तुम्ही नक्की वापरा, याने आपल्या भाजीला अगदी मस्त चव येते. किचन किंग मसाला अजिबातही स्किप करू नका. पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं याला एक वाफ काढून घेणार आहोत. वाफ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला जे आहे ते छान सुंदर तेल सुटलेलं आहे आणि मसालेही छान मस्तपैकी आपले शिजले गेलेले आहेत. तर आता यामध्ये आपण जे स्क्वीज करून घेतलेले सोयाबीन होते ते घालून घेणार आहोत. सोयाबीनचे चंक्स यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचे. सगळे मसाल्यासोबत मिक्स करून घेतले की आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर सोयाबीन आधी मी छान मसाल्यासोबत मिक्स करून घेते आहे. आता यामध्ये तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. सोयाबीन थोडे पाण्यात भिजल्यानंतर शिजल्यानंतर पुन्हा यातलं जे पाणी आहे ते थोडं आकसून घेतात, त्यामुळे पाणी थोडं भाजीत जास्तच घातलं तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता यावरती झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनटं भाजी शिजवून घेणार आहोत. 5 ते 7 मिनटाने झाकण काढून तुम्ही पाहू शकता जे पाणी आहे ते सोयाबीनने छान ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि आपली भाजी ही सुंदर अशी बनलेली आहे. तर आपण आता याला एक सुंदर असा तडका देणार आहोत, ज्याने या भाजीची चव अगदी रेस्टॉरंट स्टाईल होते. तर यासाठी एका तडक्या पॅनमध्ये मी 1 चमचा बटर घेतलेला आहे. बटर छान आपल्याला मेल्ट होऊन द्यायचं आहे आणि बटर छान मेल्ट झालं की यामध्ये आपण पाव ते अर्धा चमचा पुन्हा किचन किंग मसाला वापरणार आहोत. याने आपल्या भाजीला खूप सुंदर अशी चव येते आणि या तडक्यामुळे भाजीला रिचनेसही येतो. तर मस्त हा तडका आपण ह्या तयार केलेल्या भाजीत टाकणार आहोत आणि सोबत वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. तर मस्त अशी ही चमचमीत आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता काय सुंदर दिसतीये. तर अशी ही मस्त सोयाबीनची भाजी तुम्ही चपाती, रोटी, नानसोबतही देऊ शकता. तर तुम्ही पाहिलंत अगदी झटपट कृती होती. काही वेगळे मसाले आपण वापरलेले नाहीत. घरगुती घरामध्ये जे उपलब्ध मसाले असतात त्यामधूनच आपण ही अगदी चमचमीत अशी रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीनची भाजी बनवलेली आहे. अगदी सोपी कृती आहे. तुम्हीही एकदा नक्की करून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक चमचमीत झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.